गणपती बाप्पा जवळ आलेले आहेत, त्याच्यासाठी आपण ड्रायफ्रूटचे मोदक करणार आहेत। आज आपण पाहणार आहेत मोदक रेसिपी। साहित्य घेतलेलं आहे, हे किसलेलं खोबरं, बदाम, काजू, मनुके। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे। एक आणि हे 2 चमचे तूप घेतलेले मी आता। या तुपामध्ये बदाम चांगले तळून घ्यायचे। आता काजू घ्यायचे तळून। काजू तळून झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊ। आता उरलेल्या तुपामध्ये आपण हे खोबऱ्याचा किस भाजून घेऊया। हे खोबऱ्याचा किस थोडासा हलकासा गरम करून घ्यायचा आहे। आता मी मिक्सरचं भांड घेतलंय। या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खोबऱ्याचा किस, बदाम आणि काजू आणि मनुके हे एकत्र मी फिरवून घेणार आहे। अशा पद्धतीने मी ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। आता त्याची दुसरी बॅच पण आपण अशीच मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहेत। आता मी दुसरी बॅच पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, हे याच्यामध्ये टाकून घेते। विलायची पावडर टाकायची राहिली होती, ते विलायची पावडर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे। हे मिक्स करून घेते मी विलायची ह्याच्यामध्ये, या सारणामध्ये। मोदक बनवण्यासाठी मी अशा पद्धतीचे साचे वापरलेले आहेत आणि याला मी आतमध्ये तूप लावून घेतले। आता ह्याच्यामध्ये मी मोदक करणार आहे। आपण ह्याच्यामध्ये आता आपण मोदक ही करून घेऊयात, दाबून घेऊयात। अशा पद्धतीने ह्याच्यात सारण टाकून यास मिटून घ्यायचं आणि खालच्या साईडने ही असं सारण घालायचं ह्याच्यामध्ये आणि दाबायचं चांगलं। अशा पद्धतीने हे खोलून घ्यायचं। पहा आपला मोदक तयार। अशा पद्धतीने आता मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे। हा पहा आपला पहिला मोदक तयार। अशाच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत। हे मोदक तुम्ही करून पहा आणि हे इतके खुसखुशीत आणि मस्त झालेले आहेत ना, याची चव इतकी अप्रतिम आहे। तुम्ही या गणपतीमध्ये अशा पद्धतीचे मोदक नक्की करून पहा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगा। आणि आपल्या माऊली किचन अँड गार्डन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।